प्रतिपचेंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहशून शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी शोभून दिसते. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम GK मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. येणाऱ्या सर्व एक्झामकरिता हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आजचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिनांक कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630. तर शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630 रोजी. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शहाजीराजे भोसले. तर शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? तर शहाजीराजे भोसले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जिजाबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हटले जात असत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पागा. त्यातील सैनिकांना बारगीर म्हणत. तर बघा, शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हटले जात असे? तर पागा म्हटले जात असे. पुढचा प्रश्न, महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोणते महत्त्वाचे शहर जिंकले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जिंजी. सध्याच्या तमिळनाडूमध्ये आहे. तर महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत जिंजी महत्त्वाचं शहर जिंकलं होतं. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील न्यायव्यवस्थेचे प्रमुख कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निराजीरावजी. निराजीरावजी हे अष्टप्रधान मंडळातील न्यायव्यवस्थेचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तोरणा. तर शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला कोणता आहे? तर तोरणा किल्ला आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे राजधानीचे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीचे ठिकाण होते. पुढचा प्रश्न, महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न, पन्हाळ्याच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्वतःचे बलिदान देणारे कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवा काशीद. शिवा काशीद हे पन्हाळगडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्वतःचे बलिदान देणारे होते. पुढचा प्रश्न, शाहिस्त खानाने पुण्यात कोणत्या ठिकाणी आपला मुक्काम ठोकला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाल महाल. लाल महाल या ठिकाणी शाहिस्त खानाने पुण्यात आपला मुक्काम ठोकला होता. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली प्रशासन पद्धती कोणती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ. तर महाराजांनी स्थापन केलेली प्रशासन पद्धती कोणती होती? तर अष्टप्रधान मंडळ. पुढचा प्रश्न, मराठा आरमाराचे जनक कोणाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा आरमाराचे जनक म्हणतात. पुढचा प्रश्न, महाराजांनी शेतकऱ्यांसाठी कोणती पद्धत सुरू केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रयतवारी. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणते पंडित आले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गागाभट्ट. तर महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून गागाभट्ट हे पंडित आले होते. पुढचा प्रश्न, राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंदखेड राजा. तर राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर सिंदखेड राजा या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न, जिजाऊंचे समाधीस्थळ कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे. तर बघा, जिजाऊंचे समाधीस्थळ कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे आहे. पुढचा प्रश्न,
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली उभारलेला पहिला जलदुर्ग कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली उभारला. पुढचा प्रश्न, डोंगरी किल्ल्याचा राजा आणि राजांचा किल्ला असे कोणत्या किल्ल्याला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजगड. डोंगरी किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला असं कोणत्या किल्ल्याला म्हटलं जातं? तर राजगड किल्ल्याला. पुढचा प्रश्न, गड आला पण सिंह गेला हे वाक्य महाराजांनी कोणत्या वीरासाठी वापरले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे या वीरासाठी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य वापरलं. पुढचा प्रश्न, पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांना किती किल्ले मुघलांना द्यावे लागले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 23. तर महाराजांना पुरंदरच्या तहानुसार मुघलांना 23 किल्ले द्यावे लागले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका कोणत्या वर्षी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 17 ऑगस्ट 1666. तर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटका 17 ऑगस्ट 1666 या वर्षी केली. पुढचा प्रश्न, आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी नजरकैदेत ठेवले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे औरंगजेब. तर औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. तर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील पेशवापद कोणाकडे होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोरोपंत पिंगळे. तर महाराजांच्या प्रशासनातील पेशवापद मोरोपंत पिंगळे यांच्याकडे होते. पुढचा प्रश्न, बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणत्या खिंडीत प्राणार्पण केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पावनखिंड. तर बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत प्राणार्पण केले. पुढचा प्रश्न, तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोंढाणा म्हणजेच सध्याचा सिंहगड. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला. पुढचा प्रश्न, गमिनी कावा ही युद्धनीती कोणाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. तर महाराज गमिनी कावा ही युद्धनीती वापरत असत. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील सुमंत या पदाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डबीर. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर कोणती भाषा होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संस्कृत. तर शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती. पुढचा प्रश्न, अफजल खानाशी भेट कोणत्या किल्ल्यावर झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रतापगड. तर अफजल खानाशी भेट प्रतापगड या किल्ल्यावर झाली. पुढचा प्रश्न, अफजल खानाचा वध कोणत्या दिवशी केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10 नोव्हेंबर 1659. तर अफजल खानचा वध कोणत्या दिवशी झाला? तर 10 नोव्हेंबर 1659 रोजी. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली मोहीम कोणत्या वर्षी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1664. 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली मोहीम केली. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. तर राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न, राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6 जून 1674. तर राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी झाला? 6 जून 1674 मध्ये. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चलन प्रकार कोणता होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुवर्णहोण व शिवराई. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चलन प्रकार कोणता होता? तर सुवर्णहोण व शिवराई. पुढचा प्रश्न, बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम कुठे घडला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पावनखिंड. पावनखिंड या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम घडला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून स्वराज्याची सुरुवात केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तोरणा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावरून स्वराज्याची सुरुवात केली.
पुढचा प्रश्न, पुरंदरच्या लढाईत मुघलांविरुद्ध शौर्याने लढणारे सरदार कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुरारबाजी देशपांडे. तर बघा, पुरंदरच्या लढाईत मुघलांविरुद्ध शौर्याने लढणारे सरदार कोण होते? तर मुरारबाजी देशपांडे हे होते. पुरंदरचा तह कोणाशी झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जयसिंग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? जयसिंग. पुरंदरचा तह जयसिंग यांच्याशी झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या सागर किनारी किल्ल्याची बांधणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, रायगडाचे मुख्य वास्तुविशारद कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिरोजी इंदुलकर. तर रायगडाचे मुख्य वास्तुविशारद कोण होते? तर हिरोजी इंदुलकर हे होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळात अमात्य या पदावर कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अष्टप्रधान मंडळात अमात्य या पदावर होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंडितराव यांचे मुख्य काम काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धार्मिक बाबी सांभाळणे. तर अष्टप्रधान मंडळातील पंडितराव यांचं मुख्य काम काय होतं? तर धार्मिक बाबी सांभाळणे. पुढचा प्रश्न, राजमुद्रेवर कोणत्या भाषेतील मजकूर कोरलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संस्कृत. तर राजमुद्रेवर संस्कृत भाषेतील मजकूर कोरलेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कधी मिळाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्याभिषेकावेळी. तर महाराजांना छत्रपती ही पदवी कधी मिळाली? तर राज्याभिषेकावेळी. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ आडनाव काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भोसले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या डोंगर रांगेत किल्ल्यांचे जाळे उभारले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सह्याद्री. सह्याद्री या डोंगर रांगेत छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचे जाळे उभारले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी दुसऱ्यांदा सुरतवर स्वारी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1670 मध्ये आणि 1664 मध्ये पहिली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये दुसऱ्यांदा सुरतवर स्वारी केली आणि पहिल्यांदा कधी? तर 1664 मध्ये. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या मंदिरात घेतली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ डॅश होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्ययुगाचा. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे डॅश घराणे मोठे पराक्रमी निघाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भोसले. तर महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील प्रधान या पदावर कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोरो त्र्यंबक पिंगळे. तर अष्टप्रधान मंडळातील प्रधान या पदावर मोरो त्र्यंबक पिंगळे हे होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदावर कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. तर अष्टप्रधान मंडळातील अमात्य पदावर कोण होतं? तर रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील सेनापती या पदावर कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हंबीरराव मोहिते. तर सेनापती या पदावर कोण होतं? हंबीरराव मोहिते हे होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील पंडित या पदावर कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोरेश्वर पंडितराव. तर पंडित या पदावर कोण होतं? मोरेश्वर पंडितराव हे होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश या पदावर कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निराजी रावजी. निराजी रावजी हे मंडळातील न्यायाधीश पदावर होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील सचिव या पदावर कोण होते?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्तो हे सचिव या पदावर होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावर कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दत्ताजी त्रिंबक वाकनीस. तर मंत्री या पदावर कोण होतं? दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील सुमंत या पदावर कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रामचंद्र त्रिंबक टबीर. तर अष्टप्रधान मंडळातील सुमंत पदावर रामचंद्र त्रिंबक टबीर हे होते. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळात प्रधान यांचे मुख्य काम काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्यकारभार चालवणे. तर प्रधान यांचं काम काय होतं? राज्यकारभार चालवणं. पुढचा प्रश्न, राज्याचा जमा खर्च पाहण्याची जबाबदारी कोणत्या पदाकडे होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमात्य. अमात्य पदाकडे राज्याचा जमा खर्च पाहण्याची जबाबदारी होती. पुढचा प्रश्न, सेनापती या पदाचे मुख्य कर्तव्य काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सैन्याचे नेतृत्व करणे. तर सेनापतीचं मुख्य काम काय होतं? तर सैन्याचे नेतृत्व करणं. पुढचा प्रश्न, धर्माची कामे पाहणाऱ्या अष्टप्रधानास काय म्हटले जाई? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडितराव. पंडितराव यांचं मुख्य काम काय होतं? तर धर्माची कामे पाहणे. पुढचा प्रश्न, सरकारी आज्ञापत्रे पाठवण्याचे काम कोणाकडे सोपवण्यात आले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सचिव. सचिव पदाचं मुख्य काम काय होतं? तर सरकारी आज्ञापत्रे पाठवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळात मंत्री यांचे काम काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पत्रव्यवहार सांभाळणे. तर मंत्री यांचं मुख्य काम काय होतं? पत्रव्यवहार सांभाळणं. पुढचा प्रश्न, परराज्यांशी संबंध ठेवण्याचे काम कोणाचे होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुमंत. सुमंत यांचं मुख्य काम काय होतं? परराज्यांशी संबंध ठेवण्याचं काम होतं. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 16व्या वर्षी. तर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. पुढचा प्रश्न, अफजल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रतापगड. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध झाला. पुढचा प्रश्न, स्वराज्यातील पायदळाच्या प्रमुखाला काय म्हटले जात असत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरनोबत. तर पायदळाच्या प्रमुखाला काय म्हटले जात असत? सरनोबत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्रीराजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोन्याचा होन. तर राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तर सोन्याचा होन. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोख पगार. पुढचा प्रश्न, शिवरायांच्या काळात बारगीर हे पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे घोडदळ. तर बघा, शिवरायांच्या काळामध्ये बारगीर हे पद घोडदळ सैन्यदलाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, शिवरायांच्या पायदळातील सैनिकाला काय म्हटले जात असत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाईक. तर शिवरायांच्या पायदळातील सैनिकांना काय म्हटलं जात असं? तर पाईक म्हटले जात असत. पुढचा प्रश्न, पुरंदरच्या वेढ्यात शिवरायांच्या कोणत्या एकनिष्ठ सरदाराने जोपर्यंत माझ्या अंगात रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत मी लढेन असे म्हणून पराक्रम गाजवला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुरारबाजी देशपांडे. तर मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदरच्या वेढ्यात शिवरायांच्या एकनिष्ठ या सरदाराने जोपर्यंत माझ्या अंगात रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत मी लढेन असं म्हणून पराक्रम गाजवला. पुढचा प्रश्न, कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विशाळगड असे ठेवले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खेळणा. खेळणा या तर विशाळगड कोणत्या किल्ल्याचं नाव ठेवलं? खेळणा या किल्ल्याचं नाव ठेवलं. पुढचा प्रश्न,
शिवरायांनी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याचा वापर केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. तर शिवरायांनी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून रायगड किल्ल्याचा वापर केला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या दिवशी झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 एप्रिल 1680. 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. पुढचा प्रश्न, तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचे प्रश्न संपलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. येणाऱ्या सर्व एक्झामकरिता हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. ओके, तर ठीक आहे, इथेच थांबूयात. धन्यवाद.